एखाद्या संख्येचा वर्ग घेणे म्हणजे त्या संख्येचा कितीदा गुणाकार? 2. 2दा गुणाकार घेऊन ते आपण काढलो. आणि शक्यतो 1 पासून 30 पर्यंत वर्ग चांगले माहिती ठेवा. जे तुम्ही काल लिहिले ते रोज नजर मारा, जेणेकरून आपला गणित सोडवायला सोपं जाईल. आणि पुढले पण काही शाब्दिक उदाहरण जे असतात ते त्याच्याशी रिलेटेड असतात आणि ते सोप्या पद्धतीने सोडवता येतात. आता बघा, आपण जे काही त्याच्यामध्ये जर ऑब्झर्वेशन जर केलं पूर्ण वर्ग संख्येच्या बाबतीमध्ये, एका स्थानामध्ये आपल्याला 2 नाही दिसला, 3 नाही दिसला, 7 नाही दिसला आणि लास्ट मध्ये कोण 8 नाही दिसला, तर ती पूर्ण वर्ग संख्या राहू शकत नाही. आणि कुठल्याही वर्गाच्या जसं दशांश चिन्हाचा साध्या भाषेत पॉइंटचा जर विचार केला आपण, तर वर्ग संख्येमध्ये वर्गमुळात किंवा ज्या संख्येचा आपण वर्ग काढतो ते सम या आकड्यामध्ये येत असते. सम स्तरानंतर दशांश चिन्ह येत असतो. म्हणजे 11 नंतर पॉइंट असेल तर किती? 2 झाले. 2च्या पटी कितीच्या पटी? 2. 2 वेळा पॉइंट असेल किती? 4. त्याच्यानंतर मानून चला 3 वेळा असेल तर 3 वेळा राहणार नाही, राहणार का? 3 वेळा असेल तर 6 वेळा, म्हणजे कितीच्या पटी? 2. दशांश चिन्हाच्या पॉइंटच्या वर. आणि शक्यतो पॉइंटच्या नंतर 2, 4, 6, 8 असं समवेळेस राहू शकतो पॉइंट. मग आपण काल काय पाहिलं काही उदाहरण, जसं पॉइंटच्या नंतर शून्याला किंमत राहत नाही, जे उदाहरणामध्ये वगैरे चेक केलं होतं ती पूर्ण वर्ग संख्या नव्हती. कारण याला जर तुम्ही पकडले 52.90 म्हणले तर हे 52.9 म्हणू शकतो आपण. हे 52.9 आहे, या शून्याला किंमत नाही. आणि पॉइंट नंतर जर आपल्याला वर्ग संख्येमध्ये समस्थळानंतर पॉइंट पाहिजे, इथं एकदा आले, एकदा दिसतंय, म्हणजे पूर्ण वर्ग संख्याचा गट नाही. मग पर्याय नंबर आपल्याला किती मिळाला काल? तिसरा तर नाही. कितवा वर्ग आहे? दुसरा. हे दुसरा होता. याला जरी कॅन्सल केलो तरी आपल्याला 3.24 हा दिसतंय असा. तर हे होतं थोडक्यात वर्गच्या संबंधित, ज्याला आपण स्क्वेअर असं बोलू शकतो. आणि आज जे सुरुवात करत आहोत आपण, तुम्ही लक्षात ठेवा, होऊ शकते तुमच्या घरात आपण एखाद्या संख्येचा 2दा गुणाकार करू शकतो, पण तुम्हाला 30 पर्यंत शक्यतो माहिती असले, पोलीस भरती तरी आणि सरळ सेवा अपेक्षित 30 पर्यंत, 30च्या जरी आला तर मग काय करावं लागेल? सर तुला गुणाकार करावा लागेल. माहित नसेल तर काय करावं लागेल? गुणाकार. आणि 5 नसतील 30च्या नंतर जर मोठे आकडे, पण शक्यता कमी आहे 30चा नंबर जास्तीत जास्त वापर होईल त्याचा. तर ठीक आहे, तुम्ही आज एक काम करा, त्यामध्ये एक हेडिंग टाका. रेग्युलर वही आहे तुमची आणि त्याच्यामध्ये एक हेडिंग टाका, वर्गमूळशी संबंधित आपण हे चेक करू. वर्गमूळ हे हो आता काय आहे ते काय नाही. वर्गमूळ म्हणजे रिलेटेड काय क्वेश्चन असतात आणि कशा पद्धतीने गेम असतो आणि त्याचे कुठल्या पद्धतीने काढले जातात. वर्गमूळ हे असतात. आपण काल वर्ग पाहलो होतो. वर्ग पाहत असताना काही गोष्टी चेक पण केलं. ठीक आहे, हो आता काय असतं तर ठीक आहे ना. मग मी तुम्हाला एक टेक्निक सांगतो, छान आहे, व्यवस्थित आहे. मी असं म्हटलं तुम्हाला 1 ते 30 पर्यंत चांगले पाठ पाहिजे ना. याच्यामध्ये लक्षात ठेवा, काही शॉर्ट टेक्निक सांगतो. नंबर 1, वर्गमूळ काढणे. काय काढणे सांगा आता? वर्गमूळ काढणे. काय राहतं काय नाही. याच्यामध्ये 1 नंबर फाइंडिंग स्क्वेअर रूट असं पण म्हणू शकतो याला आपण. नंबर 1, वर्गमुळात वर्ग संख्येचा 784 याचं वर्गमूळ आणि हे इकडे 2304 याचं वर्गमूळ. आणि नंबर 3 असेल 2304. ठीक आहे, कसं होतं 1296. हे असं खूप सारे आपल्याला पाहता येते. चौथा इथं येतो 4356. असं काही उदाहरण दिसत आहेत तुम्हाला.
पाचवा इथं पण लिहून घेतो. लिहा सगळ्यांनी. 20-25 नंबर 6 13-69 आणि मग यांचं वर्गमूळ आपण पाहू. हे थोडंसं तुम्हाला नंतर अप्लाय होईल वेगवेगळ्या गणितात. नंबर नेक्स्ट 38-44 क्वेश्चन मार्क. काल होते का सगळे? अरे होते का? गुड. तर पुन्हा एकदा मी स्वप्नील मडावी तुमचं सगळ्या विद्यार्थ्यांचं स्वागत करतो. आणि शिपायांनो आता बघा, थोडासा लिहून झाले असतील तर काही लिहू नको आता, म्हणजे झाले असतील तर ठीक आहे, नंतर नंतर लिहिशील, काही काळजी करायची गरज नाही. तर याचा आपण थोडासा एक काम करू. याचा ना आपण वर्गमूळ काढायचा. त्याला 2 टेक्निक सांगितल्या जातात. किती टेक्निक? 2 टेक्निकचा आपण वापर करू शकतो. शक्यतो हे वर्गमूळ काढताना नेमकं करायचं काय ते पण अगोदर सांगून देतो तुम्हाला. 30 पर्यंत जर चांगले जर माहित असतील, किती पर्यंत? 30. खूप चांगली गोष्ट आहे. नसेल तर ते आपल्याला कळायला लागेल. नसेल माहित तर कळायला लागेल. थोडंसं नीट लक्ष द्या. सर इंग्रजीमध्ये सांगा. इंग्रजीमध्ये काही सांगायची गरज आहे का? तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर ते उदाहरण सांगताना समजून जाईल. एक सिंपल टेक्निक सांगतो वर्गमूळ काढताना. यांचं वर्गमूळ काढा, स्क्वेअर रूट काढा. काय करायचं बघा, याच्यामध्ये हे करताना जो एकक स्थानचा जो अंक असतो, जो एकक स्थानचा अंक असतो त्याला सोडून द्यायचा. त्याला सोडून द्यायचा म्हणजे त्याचा विचार न करता त्याच्या अगोदरचा लगतचा त्याला बाहेर काढायचा थोड्या वेळासाठी. हा एकक स्थानी कोण आहे? 4. डिजिट नंबरला सोडून त्याच्या लगतचा मागचा बाहेर काढायचा. आणि तुम्हाला काही असे काही आपले लक्षात ठेवायचे की 1 पासून 9 पर्यंत पाड्यांवर कमांड पाहिजे. 1 पासून कुठपर्यंत? 9 पर्यंत. जनरली मी असं मानेन की सगळ्यांना माहिती आहे 30 पर्यंत तुम्ही करणार आहात. होतील ते. असं कुठल्या एक संख्या आहे ज्या वर्ग संख्याच्या कोणत्या अशा संख्या आहेत 1 पासून 9 पर्यंत ज्या संख्येच्या वर्गाच्या एकक स्थानामध्ये 4 हा अंक येऊ शकतो? मला एक सांगा, याचा काय विचार? वर्गमूळ. शक्यतो वर्गमूळ विचारला म्हणजे ही पूर्ण वर्ग संख्या आहे. किती आहे सांगा सगळ्यांनी? 700. अरे बरं 700. आता एखाद्याला माहित आहे, पाठ आहे, तो डायरेक्ट उत्तर सांगेल मला. किती याचा वर्गमूळ? काय लिहिलं? याचा वर्गमूळ 28. कोणाचा वर्ग आहे? 28. बरं आता इथं क्रॉस चेक करू. नीट लक्ष द्या. एकक स्थानामध्ये कोण आहे? तुम्हाला नाही, पाठ नाही आहे सर, आपल्याला शक्य नाही होईल. होऊ शकते, करता तुम्ही, शक्य आहे सगळा. पण समजा एखाद्याला जर विद्यार्थ्याला वाटत असेल, आले का 3 कॅन्डिडेट? एखाद्याला वाटत असेल की सर आम्हाला पाळे जे आहे ते 30 पर्यंत थोडासा त्रास होत आहे किंवा वेळ लागेल, तुम्ही मग दुसरी टेक्निक एक वापरू शकता. त्याला क्रॉस चेक करताना काय करतो मी, अशा काही 1 पासून तर 9 पर्यंत अशा कुठल्या वर्गाच्या एकक स्थानामध्ये 4 येतो असे मला संख्या सांगा. कोणा कोणत्या वर्गाच्या एकक स्थानामध्ये डिजिट नंबर मध्ये 4 हा अंक येतो? आवाज नाही कोणता? अरे बाबा 1 पासून 9 पर्यंत म्हणतात. पाड्या सगळ्यांना आहेत ना इथलं? अरे हे एकक, दशक, शतक, हजार हे माहिती आहे सगळ्यांना? सांगा एकच. आता हे तेच नाही बोलत राहतात. जे काल हजर होते ते लवकर कनेक्ट व्हा. पाठ काढा. मजा येणार आहे त्याला. नीट लक्ष दे. थोडा सोपा आहे कार्यक्रम याचा. दुसरा मला भेटला पण तुम्ही मला नंतर सांगा ना. मला एक सांगा, एकच स्थानामध्ये कोण दिसत आहे? अशा कुठल्या वर्गाच्या एकच स्थानामध्ये 4 हा अंक येतो? व्हेरी गुड. 2 आणि किती? असं लिहून घ्यायचे एकाखाली एक. आणि मग उरलेल्या नंबर्स कडे पाहायचा. किती आहे सांगा? 7. या 7 ची काय करायची? खालची वर्ग संख्या घ्यायची. खालच्या खालची वर्ग संख्या. खालच्या खालची वर्ग संख्या. लगतची खालची वर्ग संख्या. तुम्हाला किमान 7 च्या खालची वर्ग संख्या माहिती आहे. किती आहे? 7 च्या खालची वर्ग संख्या कोण? वर्ग संख्येला चौरस संख्या पण म्हणतात. पहिली वर्ग संख्या कोण आहे? सगळ्यात लहान वर्ग संख्या कोण? कोण आहे? 1. परत नंतर 2 आहे. किती आहे? 4.
4 कोणाचा वर्ग? 6 ही वर्ग संख्या आहे का? अरे 6 ही वर्ग संख्या आहे का? नाही. वर्ग संख्या म्हणजे काय असते? त्या संख्येचा 2 दा गुणाकार. 4 ही वर्ग संख्या आहे, कारण 2 गुणिला 2 बरोबर किती असतं? 3 गुणिला 3 बरोबर किती असते? 5. म्हणजे 3 चा वर्ग किती आहे? 9. 4 चा वर्ग याचा अर्थ काय? 4 गुणिला किती? 4. किती येते? 16. म्हणजे पहिली वर्ग संख्या आपल्याला 1, नंतर नेक्स्ट 2, 4, नंतरची वर्ग संख्या 9, परत 16, नेक्स्ट कोणती? पुन्हा पुढची 36, नंतरची 49. अरे हे माहित आहे का? अरे इकडे बघ. आता मला सांगा, याच्या खालच्या खालची वर्ग संख्या कोणती? 7 च्या खालची वर्ग संख्या 6 आहे का? नाही. 5 आहे का? नाही. 4 आहे का? येस आहे. कोणाचा वर्ग? 4 ही मिळाली. 4 हा कोणाचा वर्ग? 2. मग 2 कंपल्सरी घ्या इथं. आता इथं नीट लक्षात घ्या. तुम्हाला पाडेपाठात डायरेक्ट 28 सांगा, नसतील तरी काही हरकत नाही. याच्या नंतर काय करायचं? हा जो आहे याचा वर्गमूळ एक तर 22 आहे, एक तर 28 आहे. मग मी काय करेन? जो कंपल्सरीचा नंबर होता त्याचा पुढचा नंबर घेईन आणि त्याच्याशी गुणाकार मल्टिप्लाय करेन. आणि मला एक सांगा, व्यतिरिक्त सगळ्यांनी सांगा, व्यतिरिक्त 6 असं उत्तर आलं. 6 पेक्षा हा नंबर कसा आहे? कसा आहे रे? मग मोठावाल्या नंबरचा तो वर्गमूळ आहे. मोठावाला नंबर हा वर्गमूळ आहे त्याचा. मोठा नंबर कोण आहे? मला सगळ्यांनी मग याचा राईट आन्सर. बाकी तुम्ही चेक करू शकता. 28 ला 28 चा 2 दा गुणाकार केल्यानंतर ती संख्या 2 वेळा घेऊन गुणाकार केल्यास 100% आकडा किती येईल सांगा? अरे भोगला. पुन्हा तुम्हाला एक सोपी पद्धत सांगतो. जर तुम्हाला चेक करायचं की खरंच सर 28 चा आहे का, तुम्ही चेक करू शकता. 28 गुणिला 28 करू शकता. तो येणार तिथं 784. नाहीतर मग गुणाकार केल्यानंतर येईलच. परत सांगायची गरज नाही. पण तुम्हाला थोडंसं शॉर्ट पद्धतीने चेक करायचं आहे. तर मी काय करेन, नीट लक्षात घ्या. लिहू नकोस, वेळ देणार आहोत, उदाहरण सोडवायला देणार आहोत. तिकडं आजूबाजूला लक्ष दे सगळ्यांकडं. हे टेक्निक जे आहे युनिक, मला समोर येतील. ओळखा पहिले लक्ष घे. हे जर तुला समजले ना 2-3, मग ते नंतर येणार आहे. ते असेल आलं 504 गुणिला 4 चा घातांक 302 गुणिला 9 चा घातांक 201. मग काय करशील तू? हे संख्या 504 वेळा लिहित बसशील का? हे संख्या तू 302 वेळा लिहित बसशील का? याचा आन्सर विचारते आपल्याला. समजत आहे का? मग त्यासाठी हे माहिती पाहिजे, तसं याच्यावर कमांड पाहिजे. हे नंतर जाऊ, पहिले आपण स्टेप बाय स्टेप जाऊ. तुम्ही जर म्हटले असते की सर डायरेक्टली तुम्ही क्वेश्चन घ्या आणि त्याचा एक्सप्लेन घ्या, तर शक्य नाही. थोड्या वेळासाठी चांगला वाटेल, पण परीक्षेत विचारल्यानंतर त्याचा बेस काय होता हाच जर समजला नाही तर मग पक्का धिंगाणा होऊन जाईल. त्यासाठी पहिले हे जे काही आहे या गोष्टी माहिती पाहिजे. मी काय करेन, 28 चा वर्ग आहे हा लक्षात आलं माझ्या. सर तरी पण तुम्ही चेक करा की तो खरंच 784. तुम्ही याला थोडासा चेक करण्यासाठी थोडासा वाढेल. 28 गुणिले 28 परत कॅल्क्युलेशन वाढेल. तुम्ही थोडीशी दुसरी टेक्निक वापरतो. भरती देऊन आले आहेत काही जण, मागची भरती काही जण दिली आहे. अरे दिली आहे की नाही? हो तर म्हणा. तुम्ही पोलीस म्हणाला तर तुमचा आवाज कसा पाहिजे? असं धमकम पाहिजे, मातीचा कणा ताट, चेहऱ्यावर स्माइल पाहिजे. सगळं सोपं आहे, तुम्हाला येणार आहे. आता नीट लक्षात घ्या, मी चेक कसा करतो. शॉर्ट याचा 8 आणि 2 या अंकांची बेरीज किती आहे? किती आहे? 10 आहे. 10 चा वर्ग घ्या. 10 चा वर्ग घ्या. 1 चा वर्ग 1 आणि 1 0 असेल तर तिकडे 2 येतील. म्हणजे किती होईल सांगा? 100. एकच म्हणजे यांच्या अंकांची बेरीज किती आहे? 100 मधल्या अंकांची बेरीज किती आहे? याच्यात अंक किती आहे? 3. अंक किती? 3. संख्या 1 आली, अंक किती आहे? बेरीज झाली 100. अंकांची बेरीज आपल्याला किती मिळेल इथं? 1. मग यांची बेरीज एकच पाहिजे. यांची ही बेरीज एकच पाहिजे. 8 आणि 4 किती होतात? 12. 12 आणि 7 किती होतात? अरे 8 आणि 4 8 आणि 4 12. 12 7 किती? 19 मधल्या अंकांची बेरीज किती?
सगळ्यांनी बोला किती. आणि मला सांगा 10 मधल्या अंकांची बेरीज एक. हे एक आणि हे बेरीज एक आली म्हणजे 100% हा राईट आन्सर आहे. तुम्हाला एवढं लक्षात येईल. क्लिअर आहे. प्रत्येक वेळेस चेक करायची गरज नाही, पण समजा काही जर आलं तर तुम्हाला चेक करताना पाहिजे. किती सांगा मला सगळ्यांनी. 2300 किती आहे. मी काय करेन हा एकच स्थानचा अंक सोडून याला लगतचा मागचा बाहेर काढेल. आणि आता तुम्ही सांगा 4 हा असा नंबर एकक स्थानी 1 पासून 9 पर्यंत कोणत्या वर्गाच्या एकक स्थानामध्ये येतो. किती. 2 आणि किती आहे. तुम्हाला माहित आहे लाईव्ह चालू आहे. अरे होतो म्हणा. मग सांगा 2 आणि किती आहे. आता मला सांगा नंबर उरला किती आहे. 23 च्या लगतची खालची वर्ग संख्या कोणती. खालची चेक करायची. 22 आहे का. नाही. 21 आहे का. नाही. 20 19 तर नाहीच. 18 नाही. मग कोणती मिळेल. 16 कुणाचा वर्ग. कुणाचा 4 कंपल्सरी ठेवतो. आणि मी काय करेन जो रेग्युलर नंबर आहे कंपल्सरी कॉमन वाला त्याच्या पुढचा नंबर घेईन किती 5. आणि आता चेक करा 4 पंचे 20. 20 पेक्षा ही 23 मोठी आहे की लहान आहे. मोठी आहे की लहान आहे. मोठी आहे. मग मोठा नंबर कोण आहे. किती आहे. मग हे आपलं राईट आन्सर राईट उत्तर. पर्यंत क्लिअर. बिलकुल सोपा. तुम्ही वाटला क्रॉस चेक करा ठेवून चेक करा नाही यांची बेरीज करा. सिंपल आहे. 8 आणि 4 किती आहे. बरं ना. 8 आणि 4 किती. 12 चा वर्ग किती. 144. 144 मधल्या अंकांची बेरीज किती आहे. 4 4 8 8 1 किती झाले 9. यांची बेरीज 9 आली पाहिजे. 2 आणि 3 5. 5 आणि 4 9. म्हणजे आपला एकदम करेक्ट आन्सर काय सांगा 48. किती आहे. काही जण असे करते सर 4 आणि 2 7. 6 चा वर्ग 36 आणि 36 मधल्या अंकांची बेरीज पण 9 आहे. पण लक्षात ठेव मग आपल्याला इथून चेक करता येईल की नाही सर 4 पंचे 20 आणि 20 पेक्षा ही संख्या मोठी आहे. मोठा वाला नंबर किती आहे सांगा. किती आहे. समजत आहे. व्हेरी गुड. आता इकडे चेक करा 1296 आहे. मी याला काय करतो याचा वर्गमूळ काढायचा आहे. याचा वर्गमूळ काढताना मी या 1 ला सोडून याला बाजूला काढतो. सुपर टेक्निक आहे. कुठल्या तुम्हाला बुक्स मध्ये मिळणार नाही. त्याला थोडासा प्रॅक्टिस केल्यानंतर सगळे होऊन जाईल. मला एक सांगा मग 1 पासून 7 1 पासून 9 पर्यंत कोणत्या संख्याच्या एकक स्थानामध्ये 6 येतो. कोण म्हणतात 4 चा वर्ग 6 16 म्हणजे एकक स्थानी किती आला 6. कोणाच्या 4. पुन्हा कुणाचा येऊ शकते का. कुणाचा 6. व्हेरी गुड. आता मला सांगा उरलेला नंबर किती आहेत. 12 च्या खालची वर्ग संख्या सांगा मला. बरोबर किती रे 9. मग मी काय करेन हा 12 च्या खालची वर्ग संख्या 9 आली आणि 9 हा कोणाचा वर्ग 3 चा. 9 चा वर्गमूळ किती आहे 3 आहे. मी इथे 3 कंपल्सरी घेतो. मी त्या दिवशी सुधारण समजावून सांगितलं की तुम्हाला जर एखादा पिक्चर पाहत असाल तर स्टार्टिंग पासून हजर राहणं आवश्यक आहे. सध्या सुरुवातच आहे. पहा आता इकडे कॉमन मध्ये किती घेतो सांगा 3 घेतलाय. मग कॉमन वाल्याच्या पुढचा नंबर घेतो किती असेल सांगा इकडे 4. आणि आता मला सांगा 3 चौक 12. बरं इकडे 12 इकडे 12. मग मला हे थोडासा चेक करावं लागेल की सर 12 नंबर फिक्स झालाय. इथं पण गुणाकार 12 ला इथं पण गुणाकार 12 ला. मग आता काय करू सर मला लहान मोठा काही नंबर्स नाही मिळत आहे. तुम्ही एक काम करा. एक हा 34 चा वर्ग आहे आणि एक हा कोणाचा वर्ग. मग तुम्ही क्रॉस चेक करा याला बेरीज करून बघा. शॉर्ट याच्याने थोडंसं सोपं जाईल. 6 आणि 3 यामधल्या अंकांची बेरीज किती आहे 9 चा वर्ग किती आहे 81 मधल्या अंकांची बेरीज किती आहे किती रे 9. यांची बेरीज 9 आहे. याला राहू जास्त नाही. याचा पण चेक करून बघा. हे तर 34 आहे. 34 मधल्या अंकांची बेरीज किती आहे 7. 7 चा वर्ग सगळ्यांनी सांगा. 49 मधल्या अंकांची बेरीज किती व्हेरी गुड किती 13 मधल्या अंकांची बेरीज किती आहे एक आकड्यामध्ये आला एक अंकीमध्ये किती आहे ना. इकडे बेरीज 4 आली आणि इकडे बेरीज किती आली 9 आली. आता बघू की याच्यातली बेरीज काय आहे. 4 आली तर समजायचं 14 चा
34 वर्गमूळ आणि यांची बेरीज जर 9 आली तर समजायचा कोणाचा वर्गमूळ 36. मी काय करतो नेमकं 1 आणि 2 3 आणि 9 9 आणि 3 12 आणि 6 12 आणि 6 18 मधल्या अंकांची बेरीज 9 बेरीज झाली म्हणजे लक्षात ठेव इकडे 9 आणि यांची बेरीज पण 9. मला सांगा हा कोणाचा वर्ग आहे? एकदम बढिया. आता समजत आहे का? पुन्हा समोर जातो इकडे चेक करा. याला मी बाजूला ठेवतो. सांगा सगळ्यांनी एकच स्थान सांगतो कोण दिसतंय? मला सांगा मग कोणत्या संख्याच्या वर्गाच्या एकक स्थानामध्ये 6 आहे? 4 आणि किती म्हटलं 6. गुड. नंबर शोधलेला कोण आहे? मग मी काय करेन 43 ची खालच्या खालची वर्ग संख्या शोधेन. 43 च्या खालची लगतची वर्ग संख्या किती आहे? 36. 36 हा कोणाचा वर्ग? 6 मी कंपल्सरी करतो. 6 कंपल्सरी ठेवल्यानंतर तिकडे 64 आणि 66 बनेल. 6 च्या समोरचा नंबर साइन 7 अरे साइन 7 पुन्हा समजावून सांगतो याच्या खालची वर्ग संख्या 36. 40 नाही 35 नाही कोण येणार? 36 हा कोणाचा वर्ग? कॉमन मध्ये 6 ठेवले एक तर 64 नाही तर 66. मग कंपल्सरी कॉमन वाला जो आहे त्याच्या समोरचा नंबर घ्या. किती येते रे? साइन 7. मला सांगा 42 पेक्षा हे नंबर्स कसा आहे? हा उरलेला नंबर कसा आहे? मोठा वाला नंबर कोण? 100% आन्सर आपला काय आहे? 66. कळलं आहे? समजत आहे? तुम्ही चेक करायला गेले तर मग तुम्हाला 2 दाबून आकार करावा लागेल. प्रत्येक वेळेस मोठा नाही लहान नाही राहू शकतो. बघू आता इथे काय असतं. याला मी चेक करा याचा पण घेऊ शकतो. बघा आता मी जसं सांगत होतो त्या पद्धतीने जा. मी काय करेन या एकच स्थानाचा सोडून याला बाजूला काढेन. 9 दिसतंय मला आणि 1 पासून 9 पर्यंत कोणत्या वर्गाच्या एकक स्थानामध्ये 9 येतो? तुम्हाला तिथं पाहण्याची काय गरज आहे? अरे बाबा मला एक सांगा व्हॉइस चेक करायची काय गरज आहे का? राऊत ना राऊत ठीक आहे तर जाऊ दे कोणी जाऊ इकडे बाय खाली पाहण्याची गरज नाही तिकडं. 1 पासून 9 पर्यंत माहित आहे आपल्याला. मला वाटतं एकच स्थानामध्ये 9 आहे म्हणजे हा 7 चा वर्ग येतो आणि कोणाचा 3 चा म्हणजे 3 चा वर्ग 9. कोणत्या वर्गाच्या एकक स्थानामध्ये 9 येते? 3 च्या आणि परत कोण 7 च्या. 7 आता काय करेन याचा तर अजिबात विचार करायची गरज नाही. उरलेला नंबर किती? खालचा वर्ग संख्या किती? 9. 9 कोणाचा वर्ग? 3 चा. कॉमन मध्ये 3 दिसतंय. या समोरचा आकार 3 चौक 12 पेक्षा हा नंबर मोठा आहे. मोठा नंबर कोण आहे? हे करेक्ट आन्सर. तुम्ही वाटला क्रॉस चेक करा. हे एकदम बरोबर आहे. अरे आहे ना? बढिया. याला बघा बघा हे सध्या फक्त पूर्ण वर्ग संख्येच्या बाबतीत. आणि इकडे किनारा राशी 44 आहे. मी काय करेन याला बाजूला काढेन आणि मग याचा विचार करेन. मग याचा विचार केल्यानंतर मला काय दिसेल? कोणत्या वर्गाच्या एकक स्थानामध्ये 4 आहे? 2 आणि किती? 8 दिसतंय. उरलेला नंबर 38. खालची वर्ग संख्या 36. 36 कुणाचा वर्ग? 6. 6 च्या समोरचा आकडा 7. साइन 7 42. साइन 7 42 पेक्षा हा नंबर कसा आहे? मोठा आहे. 42 पेक्षा एक संख्या कशी आहे? लहान आहे. ही संख्या लहान आहे. लहान असल्यामुळे ही संख्या लहान वाला नंबर कोण? 62. आता आपला राईट आन्सर किती आहे? 62. ओके आता समजत आहे? तर हे छान व्यवस्थित लिहा 2 मिनिटांमध्ये आणि पुढची तुम्हाला कन्सेप्ट सांगतो. लिहा आधी हे लिहून घ्या. लिहा.
हे पहिले चेक करू आपण. 3,9,000 मगाशी सांगितलं ना, मगाशी बोललो नाही का? याचा विस्तार रूप सांगा. काही जणांचं म्हणणं असेल सर याचा विस्तार रूप सांगा. हे तुम्ही असंच म्हणता. याचा विस्तारित रूप याचा असा राहते 3 गुणिला 15 असे राहते, गुणिला 3 गुणिला 212 असे राहते. हे घेऊन आपण थोडा संयम ठेवा, बाकी सगळं क्लिअर. हे याच्यावर प्रश्न आहे, ठीक आहे? ते हे शिकत आहोत, मग सगळं लिहून देणार आहोत, काही टेन्शन नाही. नंबर 1, हा जो मगाशी असं म्हटलं होतं तुम्ही, याचा विस्तारित रूप याचा अर्थ असा राहते रे. याच्या विस्तारित रूपामध्ये एकक स्थानचा अंक कोणता आहे काय विचारतात. याच्या एकक स्थानामध्ये विस्तारित रूपामध्ये एकक स्थानचा अंक कोणता आहे. तुम्हाला असं नाही विचारली ती संख्या कोणती आहे, कारण आकडा मोठाही राहू शकतो याच्यासाठी, हा असाही राहू शकतो. तुम्ही काही इतकं पाठ करत बसणार आहात तर 3चा घातांक 9 किती असते हे पाठ करत बसू का आपण? अरे करण्याची गरज नाही, सोपं आहे, सांगतो ना. अरे क्लिअर आहे ना? अरे याचा पॉवर किती आहे सांगा. मग याला पॉवर म्हणतात, याला बेस म्हणतात. हा पाया, हा पॉवर, हा घातांक, हा पाया. समजत आहे? थोडासा टप्प्याटप्प्याने केला तर मजा येईल, चालेल ना? ठीक. पण एक मार्क येईल त्याच्यात. क्वेश्चन कसा विचारला ती सांगतो. पण आधी तुम्ही काय करा, तुमच्या प्रॅक्टिससाठी काही उदाहरण देतो, ते लिहून घ्या. लिहा इथं बघा. आता चेक करून बघा काय असते काय नाही. मला याचं सांगा. 09 46 24 86 49 नंबर 4 5041 पाचवा नंबर 7056 6 0.0869. हे जे मगाशी तुम्ही जे म्हटले ना, त्यासाठी काही माहित पाहिजे, पाठ पाहिजे. काही बेस समान राहिल्यावर काय करावं लागते, पाया समान असल्यानंतर काय करावं लागते, पाया समान असताना ते जर गुणाकारात असतील मग घातांकाची काय करायची हे माहित पाहिजे. ते 8-9 काही रूल्स आहेत, ते लिहून घेतो नंतर. पहिले हे काढून घ्या.
0.006241. नंबर 8 156.25. $1.2769. कळा आता? 3-4 मिनिटं वेळ देतो. हाई सोडून दाखवा लास्ट. झाले कसतील कळवा. $0.00729 आणि 10 ऑप्शन पण देतो. 0.027, 0.23, तिसरा आहे 0.023 आणि पूर्ण नंबर आहे 0.27. चेक करा. लास्ट झालेला 1 मिनिट आणि बाकीच्यांचा टायमिंग तर झालाय तुमचा. निघेल त्या करा ट्राय करा. तुम्ही मग घरी गेल्यानंतर नाही का 30 पर्यंतचे आहेत ना 50 पर्यंत घ्या. त्यांचे मोठे मोठे आकडे घेऊन त्यांचे वर्गमूळ काढा, प्रॅक्टिस करा. 20-25 उदाहरणं तुम्ही एक्स्ट्रा घ्या. झाले निघाले. चलो लक्ष द्या. किती आला याचा?
याचा सध्या पाहून केले का स्वतः सोडवले सोडवले याला बाजूला काढले मला वाटते 3 आणि किती दिसते इथं 7 उरलेला नंबर 22 22च्या खालची वर्ग संख्या 20 नाही 16 16 कोणाचा वर्ग 4 चा याचा पुढचा आकडा 5 4 पंचे 20 पेक्षा आहे नंबर मोठा आहे की लहान आहे बोला ना मोठा मग मोठावाला नंबर किती 47 क्लिअर आहे याचं मला वाटते 2 आणि 8च्या वर्गाच्या एक स्थानामध्ये 4 येतो आता मी चेक करताना काही तिकडे खालची वर्ग संख्या 46 च्या किती आहे 36 कोणाचा वर्ग 7 पुढचा नंबर 7 7 सकम 42 पेक्षा आहे मोठी मग मोठावाला आकडा 68 क्लिअर आहे ना समजलं आहे का बस इथले एक आन्सर आहे याचं 9 कोणाचा 3 आणि परत 7 उरलेला नंबर 86 86 च्या खालची वर्ग संख्या बोला 81 कोणाचा वर्ग 9 चा रेग्युलर ठेवतो 9 चा समोरचा आकडा 9 दाई 90 पेक्षा आहे लहान वाला कोण आहे करता आला का रे बढिया याचा किती आला तुम्ही सांगा कमेंट मध्ये सांगा मला किती 71 1 च्या आणि मला ते 9 च्या 9 च्या या दोन संख्यांच्या वर्गाच्या एकच स्थानामध्ये 1 आणि 9 येते उरलेला नंबर 50 च्या खालची वर्ग संख्या किती आहे 49 कोणाचा वर्ग 7 कंपल्सरी ठेवतो पुढचा नंबर 8 7 8 56 पेक्षा ओसंडी ही संख्या कशी आहे लहान आहे मग लहान वाला नंबर एकदम बढिया याचा काढले याला चेक केले 4 चा आणि कोणाचा 6 चा याच्या खालची वर्ग संख्या 70 च्या खालची वर्ग संख्या 64 कोणाचा वर्ग कोणाचा 8 रेग्युलर मध्ये कंपल्सरी ठेवतो पुढचा नंबर किती आहे 9 8 9 बोला 8 9 72 म्हणजे कोणता नंबर असेल 72 पेक्षा ही संख्या कशी आहे लहान वाला नंबर 84 याचा किती 0.13 मला सांगा हे मला वाटते याचा वर्गमूळ 13 निघते किती निघते सांगा सगळ्यांनी सध्या पॉइंटचा विचार नको इकडे निघलंच दे तुम्ही जर 1 ऍड केले हे सध्या पॉइंटचा विचार नका करू तर तुम्हाला हे 169 दिसतात आणि 169 चा वर्गमूळ किती आहे सांगा किती आहे 13 हा जास्त फिजिकल केला का किती आहे सांगा वर्गमूळ बरं याला जर मी असा मानलो असतो 13 याचा वर्ग सांगा काय केले असते मी 1.3 गुणिला 1. यासाठी जे पहिले जे लेक्चर्स होते बेसिक वाले ते माहिती पाहिजे होते 13 गुणिला 13 100 किती होतात 59 आणि मग जेवढे स्थळ असतात जेवढ्या स्थळानंतर पॉइंट असतो तेवढे स्थळ मोजायचे असतात हा एक घरानंतर पॉइंट हा एक घरानंतर पॉइंट इकडे घरा किती घरानंतर मग याचा म्हणजे वर्गमूळातून वर्गसंख्येत आणताना समवेळ 2 च्या पटीत एक स्थळानंतर असेल तर वर्गसंख्येत 2 वेळा 2 स्थळानंतर असेल 4 वेळा 2 च्या पटीत 3 स्थळानंतर असेल तर किती वेळा 6 वेळा वर्गसंख्येत हा ऑलरेडी किती वेळा आलेला आहे वर्गसंख्येत 4 वेळा आलेला तर याची निमपट होईल 2 ने डिवाइड करा 4 स्थळानंतर आहे तर 4 ला मगाशी 2 च्या पटीत नेले वर्गसंख्येत इकडून इकडे नेले तर 2 च्या पटीत नेले एक स्थळानंतर आहे तर तुम्ही हे किती स्थळानंतर आहे 4 बरोबर 4 स्थळानंतर आहे मग याचा आन्सर आपल्याला किती आला सांगा नाही हा आन्सर किती आहे 13 किती स्थळानंतर पॉइंट आहे 4 आपण दुप्पटीच्या पटीत नेत होतो 4 स्थळानंतर आहे ना तर 4 ला 2 ने डिवाइड करा उरले किती 2 म्हणजे साधारणतः आपल्याला काही पाहता येईल 4 ला जर 2 ने केल्यानंतर भागाकार आपला 2 येईल म्हणजे 2 स्थळानंतर पॉइंट 1 2 पॉइंट द्या 0 पॉइंट किती रे 13 याचा वर्गमूळ क्लिअर आहे का इथं पहा राहू द्या ना किती मोठा राहू द्या
आता मला सांगा याचा वर्गमूळ करायचा आहे. माहित असेल तर बेस्ट, नाही तर आपण काढू शकतो. आता जे शिकलो पॉइंटचा विचार नका करू ना. सध्या पॉइंटचा विचार नका करू. मी लक्ष दे, पॉइंटचा विचार नाही केले तर हा आकडा असा दिसेल आपल्याला. अरे दिसणार की नाही? तुमचा आवाज जोपर्यंत येणार नाही मजा नाहीये. तुमचा आवाज येत पाहिजे म्हणजे जेणेकरून आपल्याला गणित पुढचे चांगले घेता येईल. हा मला एकच स्थानामध्ये कोण आहे? कोणत्या वर्गाच्या एकच स्थानामध्ये? 1 आणि 9. उरलेला आकडा 62. 62च्या खालची वर्ग संख्या 64 मोठी आहे. खालची पाहिजे खालची. कोण आहे रे? 49. 49 कोणाचा वर्ग? 7चा रेग्युलर ठेवू. 7च्या समोरचा नंबर 7 8 56 पेक्षा हा नंबर कसा आहे? मोठा वाला नंबर किती आहे? 79. आता विचार करू आपण पॉइंटचा. आता मला सांगा हा आन्सर आहे आपला, पण आपण दशांश पॉइंट मध्ये आहे तर दशांश मध्येच उत्तर द्यावं लागेल. 1 2 3 4 5 6 6 आहेत ना. त्याला 6 ला काय करा तुम्ही? 2 ने डिवाइड करा. 6 ला 2 ने डिवाइड केल्यानंतर किती येईल? 3. भागाकार 3 येईल. मग ते 30 स्थळानंतर पॉइंट म्हणजे त्याचे अर्धे. वर्गसंख्येत 6 स्थळानंतर आहे, वर्गमुळात 3 स्थळानंतर. म्हणजे हा 1 हा 2, तिसरा माहित नाही तर मी इथे ठेवलं 0, इथं पॉइंट आणि 0. 0.079 सगळ्याचा आलं. इथं याचं किती? 1 पासून 9 पर्यंत कोणत्या वर्गाच्या एकक स्थानामध्ये 5 येते? अरे फक्त कोणाच्या? दुसरा कोणाच्या येते का? नाही. इथं जास्त काही वेळ लागणार नाही. म्हणजे इथं आपल्याला मिळेल 5 आणि मग ठीक आहे. आणि मग हे उरले किती सांगा? 156. खालची वर्ग संख्या 100 किती? 144 कोणाचा वर्ग? कुणाचा? 12 ठेवून द्यायचं. 125 हा वर्गमूळ आहे. समजत आहे का? आणि आता तुम्ही चेक करा किती स्थळानंतर पॉइंट आहे? 2 न. मग त्याला हाफ केले, अर्धे केले. किती करण्यानंतर? मग 1 करण्यानंतर पॉइंट द्या. म्हणजे 12 पॉइंट किती येते? ओके आहे. याला बाजूला केल्यानंतर पॉइंट बाजूला केल्यानंतर हा असा दिसेल. 1 2 7 6 9 12,769. चला घ्या. मला वाटते 7 3 आणि मग दिसेल 7. या संख्येच्या वर्गाच्या एकच स्थानामध्ये 9 येते. उरलेला नंबर किती आहे? 127. 127 च्या खालची वर्ग संख्या 121. बढिया. 121 कुणाचा वर्ग? 11 ठेवून द्या रेग्युलर. 11चा पुढचा नंबर किती आहे? 12. मला ते 11 गुणिले 12. 12 1 12 2 हातचा 1 12 1 12 12 1 13. 100 किती? 132 पेक्षा आहे कशात? मग लहान वाला नंबर कोण आहे? हा किती स्थळानंतर पॉइंट होतो? किती? 4. हा उत्तर नाही. आपल्याला पॉइंट मध्ये पाहिजे. 4 घरानंतर आहे तर तिकडे किती घरानंतर? 2 घरानंतर 1 2. मला सगळ्यांनी सांगा क्लिअर आहे का आता? आता याचं थोडंसं चेक करू. याचं तुम्ही काढले सांगा. पहिला काही जणांचं म्हणणं आहे की किंवा पुन्हा कोणी आहे? लास्ट वाला नंबर पहिला नाही, रॉंग आहे ते. दुसरा नाही, शिदवा इतवा. सगळ्यांनी बोला किंवा. मी काय करतो नीट लक्ष दे. तुम्ही काय करा सर, तुम्ही आता आम्हाला सांगितले होते लिहू काही नको, लक्ष दे. तुम्हाला दिलं ना वेळ, 2-3 मिनिटं दिलो ना. आता बघ काही जण म्हणतील की सर तुम्ही आधी आम्हाला सांगितलं होते की समवेळेस वर्ग संख्येमध्ये समवेळेस राहा. तुम्ही इथं मला 1 2 3 4 5 विषम वेळेस स्थान दिसतंय सर. हा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पुढे नंबर्स आहे. पुढे नंबर्स आहे. गुणीला किती आहे? गुणीला किती आहे? गुणाकार करून घ्या. याचा जर आधी गुणाकार जर केले तुम्ही तर आपल्याला इथं काय दिसेल? पॉइंट सध्या नंतर विचार करू आपण. पॉइंट काढल्यानंतर हे किती? 700 किती दिसणार? आणि मग गुणीला 10 केल्यानंतर मला वाटते हे असं काहीतरी दिसेल. अरे दिसणार का? हे असं दिसल्यानंतर आता त्या दशांश चिन्हाचा विचार करा. इकडे जर काही दशांश चिन्ह नाही, पॉइंट नाही, गुणाकार मध्ये जेवढ्या स्थळानंतर पॉइंट असते तेवढ्या स्थळानंतर पॉइंट द्यायला लागते. इकडचे मोजा
1 2 3 4 आणि बोला आणि आता मी मोजतो 1 2 3 4 आणि झाले किती आहे 5. 5 आणि पॉइंट येतो आणि हा 0 आणि याला वर्गमुळात वर्गसंख्येतच ठेवतो. मला एवढं माहित आहे काल शिकवलो पॉइंटच्या नंतर या शून्याला काही किंमत राहत नाही. तुम्हाला समजण्यासाठी हा असा करतो. तुम्ही आता जर याचा वर्गमूळ काढतो म्हटले तुम्हाला हे पॉइंट नंतर विचार करू तर तुम्हाला ही संख्या त्या असं काहीतरी दिसते. अरे दिसतो की नाही? अरे होतं मला हो. आणि मग आता मला सांगा 719 हा कोणाचा वर्ग? 27 की 23 चा? 27 की 23 चा? सर काढून बघा, काढून दाखवा. येस सांगतो का लास्ट मध्ये मला वाटते 3 आणि 7 च्या वर्गाच्या एका स्थानामध्ये 9 येतो. याला बाजूला काढ. याच्या खालची वर्ग संख्या 2 4 किती रे? 4 चा वर्गमूळ किती आहे? अरे 4 चा वर्गमूळ 2. 2 च्या समोरचा नंबर बेत्रिक 6 पेक्षा हा कसा आहे? मोठा नंबर कोण आहे? मला सांगा हा 27 आला पण हा उत्तर नाही. पॉइंट मध्ये पाहिजे. याला तर शून्याला व्हॅल्यूच नाही. आता मोजा किती स्थळानंतर पॉइंट आहे? या शून्याला किंमत आहे हा. मी बोललेलं माहिती समजताय का? हो. लास्ट वाला शेवटच्या शून्याला किंमत लागली 1 2 3 आणि झाले किती 4 स्थळानंतर पॉइंट आहे. मग वर्गमूळ झालं हाफ करा ना त्याचे. 4 चे हाफ अर्धे किती होतील? 2 स्थळानंतर पॉइंट 1 2 पॉइंट द्या 0 0 पॉइंट किती होईल? क्लिअर आहे का आता सगळ्यांना? सोडवा. हे झालं. करेक्शन असेल तर करून घ्या, बाकी समोर जाऊ. ओके आहे ना? एक क्वेश्चन घ्या, सांगतो घ्या, जो विचारलेला आहे 2024. ठीक आहे. प्रश्न छान आहे. सांगू का? वर्गातील मुलांच्या संख्येइतकी रक्कम प्रत्येकाने गोळा केली. वर्गातील मुलांच्या संख्येइतकी रक्कम प्रत्येकाने गोळा केली. प्रत्येकाने गोळा केली म्हणजे जमा केली. गोळा केली. त्या वर्ग शिक्षकांनी रुपये 272 रुपये भर
भर घालून 1001 रुपयांची पूरग्रस्तांना दिली. तर वर्गातील मुले किती हे असं. वर्गातील मुलांच्या संख्येची रक्कम प्रत्येकाने गोळा केली. मुलांच्या संख्येची किती आहे आमचं? 27. यस, करेक्ट, बढिया. वर्गातील मुलांच्या संख्येची रक्कम प्रत्येकाने गोळा केली. वर्गात जेवढे मुलं होते ना, प्रत्येक मुलानं त्या संख्येची रक्कम जो गोळा केली, जेवढे टोटल नंबर्स होते, काही माहित नाही आपल्याला, मुलं आणि त्यांची संख्या गुणाकारात रक्कम गोळा केली. त्यात वर्ग शिक्षकांनी रुपये 272 टाकले. रुपये किती टाकले सांगा? 272. हे कोणाचे पैसे आहेत? वर्ग शिक्षकांनी टाकले. त्याच्यात वर्ग शिक्षकांचा नाही विचारला आपल्याला कोणाचं विचारलं? वर्गातून मुले. मग मुले किती? तर याच्यामध्ये आपल्याला मुलांची संख्या काढायची आहे आणि वर्ग शिक्षकांनी टाकले 272. तेव्हा टोटल नंबर किती आला? 1001 आला. मग मी काय करतो? वर्ग शिक्षकांची जी काही रक्कम आहे एक्स्ट्रा, ती रक्कम मायनस करतो मी एकूण रकमेपैकी. म्हणजे मुलांनी जेवढी रक्कम गोळा केली तेवढं मला माहित होईल प्रत्येकाची रक्कम. प्रत्येकाने मुलांच्या संख्येची रक्कम प्रत्येकाने गोळा केली तर त्यात वर्ग शिक्षकांनी 272. म्हणजे या 1001 मधून वजा किती करणार मी? 272. वर्ग शिक्षकांचं मायनस कॅन्सल होऊन जाईल. आणि मग इथं आन्सर काय येईल? तर आपल्याला 9 येईल 10. 9 10 11 11 2 गेले 9. इकडे 2, इकडे 7. 729. सगळ्यांना दिसतंय का? अरे दिसतंय का? मग हे आपल्याला काय दिसेल? x चा काय होतो? बरोबर किती आहे? 729. चला याचा वर्गमूळ सांग. 729 म्हणजे x बरोबर कोणाचा वर्ग आहे? म्हणजे आपण आता शिकलो 729 कोणाचा वर्ग आहे? नाही तर काढू शकता वर्ग काढण्याची टेक्निक जी मगाशी शिकलो. पुन्हा एकदा रिपीट मारतो, नीट लक्ष द्या. सेम प्रश्न, बडा प्रश्न. वर्गात मुलं आहेत आणि संख्येची रक्कम प्रत्येकाने गोळा केली. त्यात वर्ग शिक्षकाने 272 रुपये वर घालून. बघा हा जो काही प्रश्न आहे याला इकडे शाब्दिक मध्ये मांडले. वर्ग आणि वर्गमूळचा. वर्ग आणि कशाचा? वर्गमूळ. वर्गातील मुलांच्या संख्येची रक्कम प्रत्येकाने गोळा केली. जेवढे विद्यार्थी आहेत तेवढे प्रत्येकाने रक्कम टाकत गेली. समजा 100 असतील तर प्रत्येकाने 100 टाकत गेली. क्लिअर आहे आता? तर असं केल्यानंतर टोटल रक्कम किती आली? 1000. पण त्याच्यात मध्ये पुन्हा कोण टाकले होते? वर्ग शिक्षक. त्यांची रक्कम काढून घ्या ना. त्यांची रक्कम वजा केल्यावर आकडा येईल 272. सॉरी 272 काढल्यावर किती? 729. म्हणजे हे x बेस मुलांची संख्येचं, मुले आणि मुलांची संख्या रक्कम.
मग आपण काय करू, मुलांची रक्कमही माहित नव्हती, लास्ट मध्ये आपल्याला x चा वर्ग किती आला 700 आणि मग ह्या याचा वर्गमूळ घ्या, x बरोबर किती आला सांगा 27. राईट आन्सर आपला 27. करेक्ट आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? हो. त्याला समोर जा, एक गणित घ्या. या एक रेग्युलर मध्ये स्टार मारा आणि गणित करा. चला आता एक स्टार मारून एक हेडिंग करा. झालं का? घरी गेल्यानंतर मी जे तुम्हाला काल जे सांगितलो 20-20 12-12 15-15 उदाहरणं जास्तीत जास्त घेत चला आणि सोडवत जा त्याचे. अरे चालेल का? तुम्ही पण प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. आणि आता लिहा घन आणि घनमूळ. घ्या घन आणि घनमूळ. घन आणि घनमूळ. घन आणि काय लिहिलं? घनमूळ. वर्ग आणि वर्गमूळ इथं स्टॉप होतो आणि परत एक हेडिंग टाका घन आणि घनमूळ. आता मला तुम्ही सर आम्ही किती लक्षात ठेवायचे तेच 30 पर्यंत, नाहीतर शक्य काय करायचं ते पण सांगतो. ज्याला क्यूब म्हणतो आपण इंग्रजीमध्ये. एक चा घन म्हणजे याचा अर्थ काय होतो, कुठल्याही संख्येचा घन काढतो आपण, जसं 2 चा घन घ्यायचा आहे आपल्याला. आपण काय करणार, याला 2 त्या संख्येला किंवा त्या संख्यांचा स्वतःशीच कितीदा गुणाकार, म्हणजे 2 गुणिला 2 गुणिला 2 2 4 गुणे याचा 2 चा घन किती आहे? हा जो काही 8 जो आहे हा 2 या संख्येचा घन, 2 या संख्येचा घन घन आहे. किती मिळाला? आणि 8 या संख्येचा घनमूळ 8 या संख्येचा घनमूळ हा किती दिसेल आपल्याला?